चला तर मग सुरू करूया आजची तासिका. सर्वात आधी आजच्या तासिकेमध्ये सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपला घटक आहे मानसिक क्षमता चाचणी. याच्यामध्ये आज आपण गटात बसणारे पद याच्यामधला पहिला उपघटक गटात बसणारा अक्षर गट आज आपण सुरू करणार आहे. बघा, रोज आपला एक एक घटक उपघटक आपण पुढे जात आहोत. आणि जो काही आपला मानसिक क्षमता चाचणीचा अभ्यासक्रम पण आहे आपण पूर्ण करणार आहोत. बघा मुलांनो, जर तुम्हाला मॅट या घटकाचं थोडंसं असं वाटत असेल की याला थांबून आपण सॅटकडे पण लक्ष द्यावं, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तसं. तुमच्या प्रतिक्रिया समजल्याशिवाय मला नेमकं कशा प्रकारे अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे याची रणनीती आखता येणार नाही. तसं मी तर विचार केला की आपण आधी जे काही मानसिक क्षमता चाचणी आहे हा घटक पूर्ण करू आणि त्याच्यानंतर जो आपलं काही शालेय क्षमता चाचणी आहे सॅट ज्याला आपण म्हणतो तिकडे वळूया. तर आजचा घटक जो आहे आपला गटात बसणारे पद, याच्यामध्ये आज आपण सुरुवात करूया की कशा प्रकारची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. तर स्क्रीनवरती तुम्हाला उदाहरण आजचं आपलं पहिलं या ठिकाणी दिसतंय. या घटकांना सोडवण्यासाठी आधीच्या तासिकांमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला काय लक्षात ठेवायचे. तुम्हाला ABCDचा क्रम ए पासून तर झेड पर्यंत त्यांची जी काही अक्षराचा क्रम आहे. बी किती नंबरला आहे 2, टी किती नंबरला आहे 4, एच किती नंबरला आहे 8. तुम्हाला माहिती आहे ना आपण कसा ठेवतो हाऊस नंबर 8. एफ फिक्स नंबर 6, लास्ट महिना होता आहे 12. एक्स किती असतो 24. ई किती नंबरला आहे 5, जे 10 आणि टी किती नंबरला आहे 20. अशा प्रकारे आपण नंबरिंग करून घेतो आणि मग काय ठरवतो यांच्यामध्ये कुठला क्रम आहे, कसा संबंध आहे ते बघतो आपण आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरून या ठिकाणी ऑप्शन निवडणार आहेत. तर बघा बरं काय दिसते 2 आणि 4मध्ये बेचोक 8, आपलं 2 दुणे 4 आणि 4 दुणे 8 दुप्पट झालेली आहे. 6 दुणे 12, 12 दुणे 24, 5 दुणे 10, 10 दुणे 20. तर मग आता पर्यायामध्ये इथं बघा बरं पहिला पर्याय इथे किती आहे सी 3 आणि आय किती आहे 9, म्हणजे किती होत आहे 3 दुणे 6 व्हायला पाहिजे होते, म्हणजे हा पहिला तर चुकीचा आहे. दुसरा पर्याय बघा डी किती आहे 4, एच किती येतो 8 नंबरला, पी किती येतो 16 नंबरला, म्हणजे हा बरोबर आहे 4 दुणे 8, 8 दुणे 16. हा पर्याय आपला बरोबर आहे. जे बघा बरं जे किती नंबरला आहे 10, टी किती नंबरला आहे 20 आणि वाय किती नंबरला आहे, वाय किती नंबरला असतो 24 नंबरला, म्हणजे इथं चुकीचं आहे 10 दुणे 20, परंतु इथं 20 दुणे इथं चुकीचं होऊन जातं. त्याचप्रमाणे एच पी हा पण चुकीचा आहे. आपला योग्य पर्याय कोणता आहे दुसरा. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. पुढचं उदाहरण तुमच्यासाठी इथं स्क्रीनवरती. तर गटात बसणारा अक्षर गट या ठिकाणी ह्या वरच्या सिरीजमध्ये कोणता अक्षर गट हे 4 पर्यायांपैकी बसतोय हे आपल्याला शोधून दाखवायचं आहे. इथं पण तेच करणार आपण. बी किती नंबरला आहे 2, बी आहे B2, डी किती नंबरला आहे 4, जी गरी नंबर 7. त्यानंतर हा ई बघा बरं ई किती नंबरला आहे 5, जे 10, प्रिन्स क्युम्ब्र 16 झालं. एच किती नंबरला आहे 8, प्रिन्स क्युम्ब्र 16 आणि वाय किती नंबरला आहे 25. आता यात काय संबंध दिसतोय बघा बरं. काय दिसतंय संबंध आपल्याला इथं 2 आणि 4 मध्ये संबंध आहे बघा. इथं एकचा फरक आहे ना आपलं. हां, आपण जर बघितलं तर आपल्याला काय केलं यांनी बेरीज केली बघा. 4 आणि 2 6 आणि जर त्यात 1 मिळवला, ही 4 आणि 2 किती झाले 6 आणि त्याच्यात जर 1 मिळवला 6 आणि 1 किती मिळतो आपल्याला लगेच इथं 7 मिळतो. इथं बघा बरं 10 आणि 5 15 आणि त्याच्यात जर 1 मिळवला तर काय मिळून जातो आपल्याला 16. इथं बघा बरं 8 आणि 16 जर बेरीज केली तर 24 आणि त्यात 1 जर मिळवला तर किती येतो
25. अशा प्रकारचा संबंध असणारा आपण या ठिकाणी ऑप्शन खाली बघूया. तर बघा बरं, डी किती नंबरला येतो? डी 4 आणि हाऊस नंबर 8. इथं 8 4 12 आणि 1 13 चुकीचं आहे हा, कारण की इथं एन आला. इथं सी बघा बरं, सी 3 फिक्स नंबर 6 6 7 8 9 आणि 1 10 नाही, हा पण चुकीचा आहे. हा तिसरा पर्याय बघा बरं, सी किती नंबरला येतो? 3 फिक्स नंबर 6 आणि जे किती नंबरला येतो? 10 नंबरला येतो का? बघा बरं, हे 6 आणि 3 9 आणि 9मध्ये जर 1 मिळवला तर बरोबर 10 येतो. याचा अर्थ 3 नंबरचा पर्याय काय आहे? बरोबर आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण स्क्रीनवरती तुमच्यासाठी बघा. या उदाहरणात आता आपल्याला कसं सोडता येईल? काय संबंध दिसतोय? बघा 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 काय दिसतंय? बी किती नंबरला आहे? 2 नंबरला. डी किती नंबरला आहे? 4. पुन्हा इथे 4. बी किती नंबरला आहे? 16. सी किती नंबरला आहे? 3 आणि आय किती नंबरला आहे? 9. सरळ दिसतंय, वर्ग आहे. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9. मग आता खाली आपल्याला ते पर्याय सोडावे लागतील. ए किती नंबरला आहे? 1 आणि 1 म्हणजे 1चा वर्ग 1. याचा अर्थ पहिला पर्यायच बरोबर आहे. तुम्ही दुसरा पर्याय शोधून जर पाहिला तर ई किती असतो? 5 आणि एक्स किती नंबरला आहे? 24. 5 5 25 होतात, म्हणजे 2 नंबर चुकीचा आहे. डी किती नंबरला आहे? 4. टी 20. 4चा वर्ग 16 होतो, हा पण चुकीचा आहे. म्हणजे इथं पुढचा पर्याय बघण्याची पण गरज नाही. आपला कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. चला बघूया नेक्स्ट पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. आपल्यासमोर एक उदाहरण लावलं आहे. आता यात बघा बरं काय, आधी तर आपण पुन्हा पटापट त्याचे अक्षर लिहून घेऊ. डी किती नंबरला? 4. डब्ल्यू आहे 23. व्ही किती आहे? 22. एल किती आहे? 12. ओ 15. एन किती आहे? 14. एच किती नंबरला आहे? 8. एस 19. आर किती नंबरला आहे? 18. अशा प्रकारे लिहून घ्यायचं आणि मग त्यात काय संबंध दिसतोय ते बघायचं. बघा बरं काय संबंध दिसतोय आता आपल्याला. या ठिकाणी आपण जर काळजीपूर्वक लक्ष दिलं तर आपल्याला, तुम्हाला विरुद्ध जोड्या माहिती का? विरुद्ध जोडी इथे बघा बरं, ही डी डब्ल्यू काय विरुद्ध जोडी आहे. याचा अर्थ सरळ बाजूनी डी 4 नंबरला आहे आणि ती डब्ल्यू 23 नंबरला आहे. परंतु उलट्या बाजूने जर डब्ल्यू मोजला तर हा डब्ल्यू पण किती नंबरला येतो? 4 नंबरलाच येतो. म्हणजे हा 23 आणि 4 म्हणजे 4 4 2 जवळ सोबत आले. इथं हा बघा बरं, ह्या यल आणि ओ ही जोडीसुद्धा विरुद्ध जोडी आहे. म्हणजे याचासुद्धा उलट्या बाजूने नंबर किती येतो? 12 12 येतो. हा यस हा उलट्या बाजूने जर घेतला आपण तर हा सुद्धा 8 नंबरला येतो. म्हणजे 4 4 12 12 8 8. मग अशा प्रकारे आपल्याला ऑप्शनमध्ये असा कोण दिसतोय? असा कोण दिसतोय बघा बरं. हा जर 2 नंबर जर बघितला तर गली नंबर 7 आणि T20 म्हणजे GT रोड, म्हणजे हा उलट्या बाजूने 7च येणार आहे आणि इकडून पण 7 येणार आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा आपल्या या ठिकाणी काय राहील? बरोबर राहील. सरावाने हे तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील, तसं काही जमणार नाही. सराव महत्त्वाचा आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरणाकडे जाऊ. बघा बरं स्क्रीनवरती तुमच्यासाठी पुढचं उदाहरण कसं सोडवता येईल. या ठिकाणी आपल्याला जे काही अक्षर दिलेले, एन किती नंबरला येतो? एन येतो 14 नंबरला. एस येतो 19. डब्ल्यू येतो 23 नंबरला. झाले असं. गली नंबर 7 लास्ट महिन्यात 12. प्रिन्स की नंबर 16. एक्स किती येतो? एक्स येतो 24 नंबरला. सी किती? ABC 3 नंबरला. गली नंबर 7. याच्यामध्ये फरक बघा बरं. फरक जर तुम्ही बघितला तर 14 आणि 19मध्ये कितीच फरक आहे? 5चा. 19 आणि 23मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. 7 मध्ये तर 5 मिळवले. 7 5 12. 12 आणि 4 16. इथं इथं बघा 24. आता इथं एक लक्षात घ्या बरं का,
एक्स, आता इथं काय केलं त्यांनी, आता समजा ते एक्स वाय आणि झेड. आता झेडच्या पुढचं पुन्हा काय येणार आहे, एच येणार ना, ए बी. मग आता इथं एक्स किती नंबरला होता, 24, आणि पुढं काय आला, सी आला ना. मग बघा बरं, एक्स त्यानंतर वाय किती नंबरला आहे, 25, त्यानंतर झेड 26, 1 2 3. मग तुम्ही जर पाहिलं तर एक्स आणि सी मध्ये कितीचा फरक आहे, 5च फरक आहे ना, 5च फरक आहे. एक्सपासून जर आपण इथं बघितलं 1 2 3 4 5, म्हणजे यांच्यामध्ये 5चा फरक आहे. इथं सी आणि जी मध्ये बघा बरं किती फरक आहे, 4 आणि 3 7, म्हणजे इथं पण 4चा फरक आहे. मग खाली ऑप्शनमध्ये अशा दोन संख्या की असे दोन अक्षरं की ज्याच्यामध्ये 5 आणि 4चा फरक आहे, असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता जर आपण इथं पर्याय क्रमांक 1 पाहिला तर हा यल किती आहे, यल 12 नंबरला आहे आणि हा आर किती आहे, 18 नंबरला आहे. बघा बरं, आहे का 5चा फरक, नाही आहे, म्हणजे हा पहिला पर्याय नाही, चुकीचा आहे आपला. डी किती नंबरला आहे, ए बी सी डी 4, आणि आय किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे. बघा कितीच फरक येतो, 5चा फरक आहे. एम किती नंबरला आहे, 13 नंबरला. बघा बरं कितीच फरक आहे, 9 10 11 12 13, 4चा फरक. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा, एक सोपं उदाहरण. आता अतिशय सोपं उदाहरण तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असेल. आधी तर यांचे नंबर्स लिहून घेऊया. बघा बरं, 17 आला आहे, प्रिन्स की उम्र 16, राजा की उम्र 18. डब्ल्यू किती नंबरला आहे, डब्ल्यू किती नंबरला आहे, 23. त्याच्यानंतर वाय किती नंबरला आहे, 25. इथं डी 4 नंबर, फिक्स नंबर 6. क्रम येतो बघा, 16 17 18. पहिल्याच्यात बघा बरं, हा जो 17 आहे, 16 17 18. इथं 24 बघा बरं, 23च्या नंतर 24 25. इथं 4 नंतर 5 येतं आणि 6. असा जो काही ग्रुप आहे, कोणता दिसतोय खाली, कोणता दिसतोय बघा बरं, बघा बरं. जर पर्याय क्रमांक 1 पाहिला तर किती आहे, एस 19 टी 20. होते का, नाही होत, कारण की मधला अक्षर पाहिजे. 18 18 1 नंबरला येतो, याचा अर्थ हा पण नाही आहे. इथं बघा बरं, एच किती नंबरला आहे, 8, कमरा नंबर 11. इथं तर क्रमच नाही, हा पण चुकला. बी किती नंबरला आहे, 2, ई किती आहे, 5. इथं पण क्रम नाही, हा चुकला. मुरला कोणता, कारण की लास्ट महिना होता 12, हा किती आहे 14. 12 बरोबर मध्ये काय येतो, 13 येतो आणि शेवटी 14 येतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय बरोबर उत्तर. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा, स्क्रीनवरती तुमच्यासाठी पुढचं उदाहरण या ठिकाणी मी शो करतो. तर तुम्ही ते उदाहरण कसं सोडवता येईल याचं निरीक्षण करा. बघा बरं, पुन्हा एक्स किती नंबरला, एक्स येतो किती नंबरला येतो, एक्स एक्स येतो आपला 24 नंबरला. टी किती येतो, 20 नंबरला. आर राजा की उम्र 18. एन किती येतो, 14. एफ फिक्स नंबर 6 आणि बी किती येतो, बी येतो 2 नंबरला. बघा फरक कितीचा आहे, 4. इथं किती आहे, इथंसुद्धा 4चा फरक आहे आणि इथंसुद्धा 4चा फरक आहे. असा ऑप्शन की ज्याच्यामध्ये 4चा फरक आहे. पहिला पर्याय बघा बरं, एन किती नंबरला येतो, 14 आणि कमरा नंबर 11. नाही चुकलं, 14 आणि 11 मध्ये 4चा फरक नाही आहे. ओ 15 आणि के किती नंबर येतो, कमरा नंबर 11. 15मधून जर 11 वजा केले तर 4 येतो, याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे आपलं. जर पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 येतोय तर 3 आणि 4 सोडवण्याची गरज नाही, हेच आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट स्क्रीनवरती पुढचं उदाहरण तुमच्यासाठी. बघा बरं, आपल्याला या ठिकाणी काय शोधता येईल, कसं शोधता येईल ते बघा. स्क्रीनवरती आता बघितलं तर बी किती नंबरला आहे, 2. डी किती नंबरला येतो, 4. फिक्स नंबर 6, पुन्हा फिक्स नंबर 6, गली नंबर 7, मेरा 13, कमरा नंबर 11, लास्ट महिन्यात आहे 12, डब्ल्यू 23. बघा बरं काय फरक, काय संबंध दिसतोय.
अरे बेरीज आहे. 2 आणि 4ची जर बेरीज केली तर किती येते? 6. इथं 6 आणि 7ची बेरीज किती होती? 13. 11 अधिक 12 किती होतात? 23. मग असा पर्याय बघा बरं खाली कोणता दिसतो? प्रिन्स की उम्र 16, लास्ट महिना होता है 12 आणि मेरा 13 आणि 14. इथं म्हणजे 16 आणि 12 नाही. इथं 16 आणि 12 काही यांची बेरीज 14 होणार नाही. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. हा बघा बरं सी किती असतो? 3. राजा की उम्र 18. यू किती असतो? 21. 18 19 20 21 याचा अर्थ 18 आणि 3 21 होतात. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पुढचं उदाहरण स्क्रीनवरती तुमच्यासाठी इथं एक नवीन उदाहरण बघा बरं. इथं हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय आणि कशा प्रकारे सोडवता येईल याचं आपण बघूया. बघा आपण संबंध जर बघितला तर एम किती आहे? 13. सी 3. क्वीन की उम्र 17. लास्ट महिना होता है 12. कमरा नंबर 11. एक्स किती असतो? 24. गली नंबर 7. क्वीन की उम्र 17. वाय किती असतो? 25. लिहिले सर्व. यांच्यामध्ये काय संबंध दिसतोय? 17 आणि 3 16 आणि 1 17 का? आपलं 13 13 14 15 16 आणि 1 17. इथं बरोबर बघा यांची बेरीज बघा रे. 13 आणि 3 अधिक किती होतील? 13 आणि 3 किती झाले यांची बेरीज? 16 झाले का? आणि त्यात 1 मिळालं किती आला? 1 मिळालं किती आले? 17 आले. इथं 12 अधिक 11 किती आले? 23 आणि त्यात 1 मिळालं किती आला? 24 होतो. इथं 17 आणि 7 किती होतं? 24 होता का? आणि त्यात 1 मिळालं किती होतं? 1 मिळालं किती येतं? 25 येतं. मग आता असा पर्याय इथं आपल्याला कोणता दिसतोय? ई किती नंबरला आहे? 5. टी किती नंबरला आहे? 20 आणि एक्स किती नंबरला आहे? एक्स जर पाहिलं तर आपण XYZ म्हणजे 24. पण इथं यांची बेरीज येत नाही. म्हणजे हा चुकला पाहिला पर्याय. जे बघा बरं 10. के एम कमरा नंबर 11 आणि प्रिन्स की उम्र 16. म्हणजे यांची बेरीज किती होती? 21 आणि 1 22. परंतु 22 नाही आहेत. म्हणजे हा पर्याय पण चुकला. आता राहिला हा तिसरा पर्याय बघा बरं. राजा की उम्र 18. डी किती येतो? 4 नंबरला आणि डब्ल्यू येतो 23. 18 19 20 21 22 आणि त्यात जर 1 मिळवला तर किती येतो? 23. म्हणजे हा इथलं 23 आणि यांची इथलं 23 हे बरोबर आल्यामुळं पर्याय क्रमांक 3 हा आपला काय आहे? बरोबर आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी पुढे स्क्रीनवरती इथं दाखवलेलं आहे. बघा बरं काय आपल्याला शोधता येईल? कसं शोधता येईल? इथं याचं आपण विश्लेषण करू. बघा के किती आहे? कमरा नंबर 11. ओ 15. लास्ट महिना होता है 12. एन किती होतं आहे? 14. हाऊस नंबर 8. राजा की उम्र 18. आय नो क्वीन की उम्र 17. 1 वाय किती असतो? 25. बी 2 आणि एक्स किती असतो? 24. एक गट आहे बघा रे बरोबर. 15 आणि 11 किती झाले? 26 होता का? इथं 14 आणि 12 26. इथं बघा रे 18 आणि 8 26. 19 आपलं 17 आणि 9 इथं पण 26च होतं. इथं 25 आणि 1 26. इथं 24 आणि 2 26. बरं म्हणजे आता खाली ऑप्शनमध्ये असा पर्याय आपल्याला बघायचा आहे की त्या दोघांची बेरीज 26 आली पाहिजे. यल आणि पीची बघा बरं. लास्ट महिना तर 12 किती 12 आणि 16 26 काही येत नाही. म्हणजे पहिला पर्याय चुकला. दुसरा पर्याय बघा बरं. डी किती आहे? 4 आणि व्ही किती आहे? 22. 22 आणि 4 26 होता वगैरे. 22 आणि 4 26 होता. ई किती नंबरला येतो? 5 आणि यू किती? 21. 21 आणि 5 किती होत आहे? 26. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बाकीची चेक पण करायची आवश्यकता नाही. बघा नेक्स्ट पुढचं उदाहरण स्क्रीनवरती तुमच्यासाठी. बघा बरं कसं सोडवता येईल याचं निरीक्षण करूया. काय दिसतंय? एक बघितलं तुमच्या लक्षात येते का?
हे जे काही विरुद्ध जोड्या आहेत त्या पोरांना पाठ करून टाका रे. हे बा CX दिसतोय आणि इथं काय DW. IR इंडियन रेल्वे तुम्हाला सांगितलं होतं मी 6 आणि ड्यू. IR इंडियन रेल्वे. JQ जंगल क्वीन. FU उफ आणि GT रोड. ह्या विरुद्ध जोड्या आहे. इथं या विरुद्ध जोड्या आहे. मग विरुद्ध जोडी असणारा पर्याय आपण जर ऑप्शनमध्ये पाहिला तर पहिलाच बघा LO ही आहे आणि मन ही जोडी आहे. इथं जर पाहिलं तर ही जोडी जंगल क्वीन बरोबर आहे, पण HT ही काही जोडी नाही, ही चुकीची जोडी आहे. इथं केविन पीटरसन आहे, परंतु EW ही चुकीची जोडी आहे. म्हणजे हा चौथा पर्याय पण चुकीचा आहे, पहिला पर्याय बरोबर. नेक्स्ट पुढचं उदाहरण स्क्रीनवरती तुमच्यासाठी पुढचं उदाहरण बघा कसं सोडवता येईल आपल्याला. DWV बघा याचं जर आपण बघितलं या उदाहरणाकडे तर इथं सुद्धा तेच आहे बरोबर. बघा विरुद्ध जोडी DW आहे का. JQ जंगल क्वीन. HS हायस्कूल. मग विरुद्ध जोडी असणारा पर्याय कोणता या ठिकाणी. तर योग्य पर्याय कोणता येऊन जातो 6 पाहिलाच आहे 6. जास्त वेळ इथं घालवायची गरज. तुमची विरुद्ध गोड्याचा पाठ असेल तर तुम्हाला हे उदाहरण बघितल्या लगेच सोडवता येईल. नेक्स्ट बघा बरं स्क्रीनवरती तुमच्यासाठी नेक्स्ट एक्झाम्पल. इथं सुद्धा बघा रे आता काय आलं एकदम सोपं उदाहरण आहे बघा. आता तुम्हाला शिकवायला विरुद्ध जोड्या DW ड्यू ही पहिली इथं जोडी आली, पण ही आता बघा क्रम इकडून आहे. आता पुढच्या ह्याच्यात बघा बरं JQ जंगल क्वीन. पहिला कोणता क्रम DW या बाजूने जंगल क्वीन JQ. इथं बघा बरं आता क्रम काय केविन पीटरसन KP या बाजूने. तर मग पर्यायामध्ये आता कोणत्या बाजूने पाहिजे आपल्याला ह्या बाजूने पाहिजे बरं का. तर बघा बरं इथं अशी जोडी दिसते का. तर RJ अशी काही जोडी नाही आहे, हे पहिलं चुकलं. हायस्कूल ही जोडी आहे, परंतु बघा इथं जर हायस्कूल जर पाहिलं तर बरोबर ह्याच क्रमाने हायस्कूल. HS ही जोडी चुकली उलटी आहे. V ही पण जोडी चुकली. याचा अर्थ राहिलं कोणतं हायस्कूल. HS हा आपला पर्याय आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण तुमच्यासाठी स्क्रीनवरती पुढचं उदाहरण लावलेलं आहे. बघा रे काय दिसतंय. या उदाहरणाचं जर काळजीपूर्वक विश्लेषण केलं आपण तर I किती आहे 9 नंबरला. J किती आहे 10 नंबरला. C 3. प्रिन्स की उम्र 16. राजा की उम्र 18 आणि A किती असतो 1. सगळ्यांची बेरीज करा बरं. 10 आणि 9 19. इथं 16 आणि 3 19. 18 आणि 1 19. याचा अर्थ असा पर्याय शोधा की त्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 19. O किती आहे 15 आणि P यांची काही बेरीज 19 येणार नाही. M किती आहे 13 आणि फिक्स नंबर 6. 16 13 आणि 6 किती झाले 19. पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. नेक्स्ट पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. स्क्रीनवरती तुमच्यासाठी नेक्स्ट एक्झाम्पल बघा बरं कसं सोडवता येईल आपल्याला या ठिकाणी. ह्या उदाहरणाचं आपण काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर A किती नंबरला असतो 1. B किती आहे 2 2. ABC. D किती आहे 4. L किती असतो 12. AB 2. C किती आहे 3 आणि फिक्स नंबर 6. काय दिसतंय बघा रे काय दिसतं तुम्हाला इथं. बे 2 आला. 3 चोक 12 गुणाकार आहे आणि बेत्रिक 6. मग असा पर्याय शोधा की आधीच्या दोघांचा गुणाकार ही पुढे असतो. मग D किती आहे ABCD 4. E किती आहे 5. परंतु 5 चोक 20 इथं प्रिन्स की उम्र 16 म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. B बघा B किती आहे 2. गली नंबर 7 मेरा 13. बे 7 14 हा पण चुकला. तिसरा पर्याय बघा E किती नंबरला आहे 5. C किती नंबरला आहे 3 आणि O किती नंबरला आहे 15. बघा बरं 5 त्रिक
15, 5 त्रिक 15, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा. नेक्स्ट स्क्रीनवरती तुमच्यासाठी इथं मी उदाहरण लावलेलं आहे आणि ह्या उदाहरणाचं काळजीपूर्वक जर निरीक्षण आपण केलं तर काय दिसतं आपल्याला बघा बरं. आय के आय किती असतो 9 नंबरला, के कमरा नंबर 11, क्वीन की उम्र 17, सर्वंट की उम्र 19, मेरा 13 आणि ओ किती आहे 15. काय संबंध दिसतोय रे? एक मध्ये अक्षर सोडलंय ना. 9 इथं बघा बरं काय क्रम आहे. 9, 10, 11 इथं मध्ये 10 सोडला, इथं 17, 18 इथं 18 सोडून दिला, म्हणजे एक काढला मधला अक्षर 13, 14. हां बघा पर्यायामध्ये डब्ल्यू किती असतो, 23, यू 21, परंतु उलटा क्रम आहे म्हणजे चुकला हा. मग पुढचा पर्याय T20, यू 21, 20-21 हा पण चुकला, क्रमानुसार येतो. V22, T20 हे पण 20-21-22 असतं पण उलटा क्रम आहे, हा पण चुकला. यस सर्वंट की उम्र 19 आणि यू 21 म्हणजे 19, 20-21 मध्ये काय आला असता 20 आला असता, हा क्रम बरोबर. नेक्स्ट पुढचं उदाहरण. तुमच्यासाठी स्क्रीनवरती पुढचं उदाहरण लावलेलं आहे. बघा रे काय दिसतंय. आपण जर बघितलं मुलांनो काळजीपूर्वक तर एक सिक्वेन्स बघा रे. इथं आय आहे, इथं आहे, इथं ओ आहे, इथं ओ आहे, इथं यू आहे, इथं यू आहे, म्हणजे पहिलं आणि तिसरं अक्षर सेम आहे. मग पर्यायामध्ये पहिलं आणि तिसरं अक्षर सेम इथं आहे का नाही, म्हणजे पहिला चुकला. इथं पहिलं तिसरं सेम आहे, तिसऱ्या ह्याच्यात पण पहिलं तिसरं सेम आहे, चौथ्याच्यात आहे का, म्हणजे राहिले 2 किंवा 3 मधलं आपलं उत्तर निघणार. मग आता आपण काय करूया, उरलेले अक्षर बघूया. के किती आहे, कमरा नंबर 11, गली नंबर 7, कितीचा फरक आहे 7, 8, 9, 10, 11, 4चा फरक आहे. इथं कितीचा फरक येतो 4चा. इथं बघू बरं, क्वीन उम्र 17, मेरा 13, इथं बघा बरं 13, 14, 15, 16, 17, इथं पण 4चा फरक आहे. इथं डब्ल्यू किती आहे 23, सर्वंट की उम्र 19, 19, 20, 21, 22, 23, इथं पण 4चा फरक आहे. म्हणजे पर्यायामध्ये जर आपण दुसरा पर्याय चेक केला, मेरा 13 आणि आय 9, बघा बरं 9, 10, 11, 12, 13, म्हणजे 9 आणि 13मध्ये 4चा फरक आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा आपला काय आहे, बरोबर आहे. चला जाऊया पुढे. स्क्रीनवरती पुढचं उदाहरण तुमच्यासाठी इथं लावलेलं आहे आणि या उदाहरणामध्ये आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल बघा बरं. काय आपल्याला या ठिकाणी दिसतंय, तर इथं सुद्धा सुरुवातीचे दोघं इथं बघा यू यू डबल एल डबल जी, याचा अर्थ पहिले 2 तर सेमच आहे, सारखेच. उरले पुढचे 3 यांच्यामध्ये संबंध आहे. T20, सर्वंट की उम्र 19 आणि व्ही किती असतो 22, म्हणजे 20, 19 मध्ये मधलं बघा 19, 20 अशा प्रकारे, आणि मध्ये पुन्हा 21चा गॅप आहे. 19, 20 हा पहिला क्रम सारखाच आहे. इथं बघा बरं, इथं काय दिसतंय, कमरा नंबर 11, जे 10, मेरा 13, इथं पण बघा 10, 11 हा पहिला क्रम सेम. इथं फिक्स नंबर 6, E5, हाऊस नंबर 8, इथं बघा बरं 5, 6. पहिला पर्याय चेक करू. पहिले 2 आर आहे, क्यू किती राहतो, क्वीन की उम्र 17, प्रिन्स की उम्र 16 आणि सर्वंट 19, म्हणजे 16, 17 हा पहिलाच पर्याय आपला इथं बरोबर आहे. तुम्ही दुसरे चेक जरी करून पाहिले तरी इथं तुमच्या लक्षात येईल का डब्ल्यू सेम आहे. यू किती 21, व्ही किती येतो 22. याचा अर्थ इथं क्रम बघायचा. इथं 16, 17 म्हणजे मध्ये 16 आला होता लहान संख्या, परंतु इथं 22 मध्ये येतो. याचा अर्थ पुढे चेक करायची गरज नाही, हा पण चुकीचा आहे. आणि इथं तुम्ही जर बघितलं तर एल किती आहे 12, मेरा 13, इथं पण क्रम काय आला, मध्ये लहान संख्या यायला पाहिजे होती आणि आधी 13 यायला पाहिजे होतं, म्हणजे हा पण चुकला.
प्रिन्स क्यूब 16, क्वीन क्यूब 17. इथं पण तेच झालेलं आहे, क्रम चुकलेला आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हा तुमचा योग्य पर्याय, बरोबर पर्याय. नेक्स्ट, स्क्रीनवरती तुमच्यासाठी उदाहरण बघा बरं. काय विचार करशाल इथं? AE MQ TX. ए किती आहे? 1 नंबर. ई 5 नंबर. मेरा 13, क्वीन क्यूब्र 17, T20 आणि एक्स किती असतो? 24 नंबरला. कितीच फरक आहे? बघा बरं. 5तून 1 गेला, 4चा फरक आहे. 17तून 13 वजा केले, 4चा फरक आहे. इथं 24मधून 20 वजा केले, 4चा फरक आहे. म्हणजे पर्यायामध्ये 4चा फरक असणारा गली नंबर 7 आणि 9 यांच्यामध्ये काही 4चा फरक नाही चुकला. सी किती? 3, गली नंबर 7. बघा कितीचा फरक येतो? 4चा. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3 बघा बरं. 15, ओ किती आहे? 15, यू किती? 21. फरक आहे का 4चा? नाही आहे, चुकलं. शेवटचं बघा. बी किती आहे? 2 आणि गली नंबर 7. 7तून 2 वजा केली होता 5. याचा अर्थ हा सुद्धा चुकीचा. पहिला पर्याय काय? इथं दुसरा पर्याय काय आपलं योग्य उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, स्क्रीनवरती तुमच्यासाठी एक नवीन उदाहरण बघा बरं. आता पुन्हा फरक काढून बघूया, काय फरक दिसतोय किंवा अक्षरांचे जे काही क्रम आहे ते. प्रिन्स क्यूब्र 16, क्वीन क्यूब्र 17. क्रमानेच बघा. 16, 17. डब्ल्यू किती आहे? 23. एक्स किती आहे? 24. गली नंबर 7, हाऊस नंबर 8. क्रमाने येतं. एफ किती आहे? फिक्स नंबर 6. ई किती आहे? 5. परंतु आधी मोठा आला, आधी 5 यायला पाहिजे होतं ना. 5 6 आला असतं, बरोबर असतं, पण 6 5 असल्यामुळे चुकलं. यल लास्ट महिना होता है 11, लास्ट महिना होता है 12, कमरा नंबर 11. याचा अर्थ इथं हे सुद्धा चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 3, ओ 15, 14. इथं पण उलटा क्रम आहे. ABC 3 आणि डी किती? 4. पर्याय क्रमांक 4 हा आपला बरोबर. नेक्स्ट, इथं या उदाहरणात काही आता बघण्याची गरजच नाही आहे. हे काय आहे रे बाळांनो? स्वर आहे. एच्या नंतर येतो ई, ईच्या नंतर काय स्वर येतो? आय, आणि आयच्या नंतर काय येतो? ओ. AEIO. ओ उत्तर या ठिकाणी. नेक्स्ट, आजचं आपलं शेवटचं उदाहरण. शेवटच्या उदाहरणात काय दिलेलं आहे? ए किती नंबरला असतो? 1. सी 3 नंबरला. फिक्स नंबर 6, हाऊस नंबर 8. जे किती? 10 आणि लास्ट महिना होता आहे 11. मग आपण बघा बरं काय दिसतंय. 6, 1 नंतर इथं 2 सोडला फक्त मध्ये. 6 इथं 7 सोडला. 10 लास्ट महिना होता है जम्मू काश्मीर में 10 11. लास्ट महिना होता है 12. इथं 12 यायला पाहिजे. इथं कितीचा फरक येतो? इथं पण 11, 10 11. म्हणजे 1 मध्ये 1 सोडून तुम्हाला शोधायचं आहे. बघा बरं. क्वीन क्यूब्र 17, सर्वंट क्यूब्र 19. 17 इथं 18 यायला येतो मध्ये, 19. याचा अर्थ पहिलाच पर्याय बरोबर. सी जर बघितला, सी किती आहे? 3, डी किती आहे? 4. चुकला. क्रमाने जम्मू काश्मीर 10, मेरा 13 हा पण चुकला. T20 यू आणि 21, 20 21 हा पण चुकला. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हा आपला काय होता? बरोबर होता. तर बघा बरं, अशा प्रकारे आजचं जे काय आहे आपली तासिका या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आपण आजचा जो घटक आहे या ठिकाणी पूर्ण केला. अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल. ज्या गोष्टी समजत नाही आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहित चला. व्हिडिओमध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते पण सांगत चला. तुम्ही समजा आता यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकतोय तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही सुविधा आहे. कमेंट बॉक्समध्ये आपण सांगू शकतो की तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओमध्ये सुधारणा करा. तुम्हाला जर उदाहरणं कशा प्रकारचे पाहिजे असेल किंवा अजून लाँग व्हिडिओ पाहिजे असेल किंवा व्हिडिओ छोटा करून पाहिजे असेल तर ते तुम्ही सांगत चला आणि तुमचे सजेशननुसार मी माझ्या व्हिडिओमध्ये बदल करीन.
तर आजच्या पुरतं एवढंच. सर्वांना बाय बाय.